गेल्या काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांच्याबद्दल अनेक ठिकाणी बातम्या सुरू होत्या आणि त्याचबरोबर एका आमदारांनी देखील प्राजक्ता माळी यांचं नाव घेऊन ते परळीला येतात, ते कशासाठी येतात असा आरोप केला होता. त्यानंतर ज्या प्राजक्ता माळी आहेत यांनी खंबीरपणे आपली बाजू मांडली. चला तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपण बोलूया, त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल बोलूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी नक्कीच चर्चेत आहेत. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तिच्या फुलवंती या चित्रपटाने तिला एक खास ओळख मिळवून दिली आणि तिचे फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात वाढली. तिच्यातील अभिनयाचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आज ती जरी यशस्वी असली तरी तिच्या या प्रवासात तिला अनेक अडचणी आल्या आणि संघर्ष सहन करावा लागले आहेत. तिने अनेक मुलाखतीमध्ये तिच्या या संघर्षाबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितले की वयाच्या 17व्या वर्षानंतर तिने आयुष्यात खूप कठीण काळ पाहिला आहे. या काळात तिने अनेक मानसिक, भावनिक आणि आर्थिक संकटाचा सामना केला आहे. या कठीण काळानंतरच ती एक खंबीर आणि कणखर मुलगी म्हणून बाहेर पडली. तिने सांगितलं की इतकं शांत राहून काहीही साध्य होणार नाही हे तिला जाणवले आणि तिने आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवायचा निर्धार केला. आपल्या लव्ह लाईफबद्दल बोलताना तिने सांगितले की ते अनेक प्रेमभंग झाले आहेत. तसंच तिने करिअरमध्येही खूप संघर्ष केला. पुणे मुंबईचा प्रवास आणि अभिनयात स्थलांतराचा तिचा प्रवास मोठा होता. कुटुंबाचा मानसिक पाठिंबा होता, पण मुंबईत तिचं कोणीही नातेवाईक नसल्यामुळे तिला एकटीला सर्व काही करावे लागले. या प्रवासात तिला अपमान, टिंगल, टवाळी आणि कडू अनुभवांचा अनुभव देखील सामोरे जावे लागले. या संघर्षामुळेच ती अधिक पूर्णपणे बदलली आणि एक व्यक्ती बनली, असं तिनं सांगितलं आहे. तिच्या रेशमगाठी यामधील मेघना नकटीच्या लग्नाला यायचं ह्यामधील नकटी भूमिकेतही तिला अधिक खंबीर बनवण्यास मदत केली. या सर्व काही संघर्षानंतर प्राजक्ता आध्यात्मिककडे कशी वळाली याबद्दलही तिनं मुलाखतीत भावनिकपणे सांगितलं. अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसापासून मालिकेमध्ये काम करेपर्यंतचा तिचा प्रवास तिने मन मोकळेप्रमाणे शेअर केला. तिच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास फुलवंतीनंतर ती चिकी चिकी धूम या चित्रपटात दिसली, ज्यात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद खेडेकर, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर यासारखे कलाकार तिच्यासोबत होते. प्राजक्ता माळीच्या संघर्षाचा आणि यशाचा हा प्रवास तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल किंवा तिच्या जीवन प्रवासाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.